अखिल जगस्वामी साप सदा शिव वल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। म्हाळसा म्हाळसा तुला राग येणार नसेल तर एक सांगू? सांग। म्हाळसा देव पुन्हा मूळ रूपात येणार अशी कुणकुण राज्यात लोकांना आहे। त्याचा आनंदही आहे पण पुढे कसं सांगू? देव एका परस्त्रीशी लग्न करणार असं काही लोक म्हणतायत। हेच ऐकायचं राहिलं होतं। माझा जितका होईल जसा होईल तसा आणि तितका अपमान करायची संधी कोणी सोडू नका। हे सांगायचा माझा हेतू वेगळा होता म्हाळसा। काहीही असलं तरी माझी आणि त्या परस्त्रीची तुलना झालीच ना। माझी योग्यता काय मी कोण आहे याचे कुणालाही काही वाटले नाही। म्हाळसा तू कुठे ती रानात राहणारी मुलगी कुठे? तुझी आणि तिची तुलना कशी होऊ शकते? रागाच्या भरात तू स्वतःची शिळा करून घेतली होतीस ते केवळ तुझ्या पातिव्रत्याच्या पुण्याईवर। देव इथून गेले तेव्हाही तुझे दैवी स्वरूप आम्ही पाहिले। काहीही असलं तरी ते माझे पती होते आहेत आणि राहतील। त्यांनी मला गुरुस्थानी राहून जी साधना दिली त्यातून मी काहीतरी साध्य केले आहेच ना। मग ती कोण आहे काय आहे तिच्यात की ती त्यांच्याशी विवाह करायचा विचार करते? म्हाळसा हे सगळं मला कळत आहे पण आपण वस्तुस्थिती विसरायला नको। म्हणजे मी तुझी सखी म्हणून तुला सावध करते आहे। तुला काय म्हणायचंय मला कळायलाच हवं। म्हाळसा देवांनी जशी तुला साधना दिली जसे ते तुझे गुरु झाले तसे ते त्या बानूचे गुरु का नाही होणार? काय बोलतेस तू? हो कारण देव चंदनपुरीतच आहेत ना। म्हाळसाच्या भक्तीची परीक्षा त्यांनी पाहू नये। मी शिवरूपी श्री खंडेरायांना प्राप्त केले आहे आणि तेही माझ्या भक्तीने आणि अपार प्रेमाने। ते एवढं सोपं नव्हतं। माझा श्वास आणि श्वास त्यांचे ध्यान करतो। माझे तन मन त्यांचे झाले आहे।
मी शिवरूप झाले आहे. म्हाळसा, मला खात्री आहे हे त्या बानूला शक्य होणार नाही. भक्त असणं वेगळं आणि पत्नी असणं वेगळं. देव इथे एकटे येणार आणि तुझ्यासोबत संसार करणार. काहीही झालं तरी बानूला यांना प्राप्त करता येणार नाही. आधी मला एका प्रश्नाचं उत्तर दे. विचाराजी. तुला त्या खंडोबाशी विवाह करायचा आहे, कशाला? महादेव म्हणजेच खंडेराय आणि खंडेराय म्हणजेच महादेव. त्यांची भक्ती केली आहे म्या. आणि तू म्हणून त्याच्याशी विवाह करायला निघालीस? अगं तुझा तो देव खंडोबा जेजुरीत बसला असला तरी तो मूळचा स्मशानवासी आहे. भोळा शंकर आहे तो. त्याच्याशी विवाह करून केवळ दुःखच तुझ्या वाट्याला येणार आहे. तेव्हा त्याच्याशी विवाह करायचा विचार सोडून दे. अहो, किती वेळ झाला, आज असेच बसून आहात. काय झालं? परीक्षा सुरू झाली आहे. कोणाची? बाणाईची. आणि परीक्षा कोण घेतायत? नारद मुनी? अहो, असं काय करता आहात? कुठे काय चाललं आहे तिथे तुमचं काहीच लक्ष नाही. नाही, माझं खरंच लक्ष नाही, कारण मी म्हाळसाला वेळ देते. परंतु तुम्ही सांगा, कोण परीक्षा घेताय बानूची? प्रत्यक्ष श्री खंडेराय. परंतु आता का? कशासाठी? तिनेही आता खूप काळ प्रतीक्षा केली आहे. तिला त्याचं फळ मिळायला हवं. श्री खंडेरायांनी मूळ रूपात परत आल्यानंतर तिच्या संदर्भात काय तो निर्णय लवकर घ्यावा म्हणजे झालं. श्री खंडेराय तर मूळ रूपात येतीलच आणि ते बाणाईशी विवाहही करतील. परंतु शिवाची पत्नी होणं एवढं सोपं नव्हे. देवी, जर तुम्हाला आठवत असेल तर म्हाळसा देवींनी देखील विवाहाआधी तप केले. श्री खंडेराय त्यांचे गुरु झाले. श्री खंडेरायाच्या मार्गदर्शनानं म्हाळसा देवींची अष्टचक्र जागृत झाली. त्या तपश्चर्येतून जी ऊर्जा म्हाळसा देवींना मिळाली त्यामुळेच हा कठीण काळ त्या सहन करू शकल्या. नाहीतर सगळंच अवघड होतं. परंतु बानूने एवढी भक्ती केली आहे, तिला या साधनेत का ओढायचं? देवी, बाणाई जर विवाहाआधी आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम नसेल तर हा विवाह होणार नाही. आतापर्यंत तिने सगळं साध्य केलं आहे. फक्त एक पायरी ओलांडली की झालं. परंतु ते आवश्यक आहे. परंतु हे जर बानूला जमलं नाही तर? आपण असा का विचार करायचा? हे तिला साध्य करायलाच हवं. हे सोपं ध्येय नव्हे. हे सामान्य माणसाचे काम नव्हे. आणि बाणाई सामान्य नव्हे. श्री खंडेराय हे केवळ बाणाईचे आराध्य होते. ती त्यांची भक्त होती. परंतु त्यांची पत्नी होणं एवढं सोपं नव्हे. नारायण नारायण. पिताश्री, साक्षात श्री महादेवांनी बानूची परीक्षा घ्यायचे ठरवले आहे. आणि बघा, परीक्षा घेत असताना सुरुवातीलाच त्यांनी तिला असे सांगितले की महादेवांशी विवाह करू नको. बानूला खंडेरायांशी विवाह करायचा आहे, परंतु महादेवांनीच बानूला तसे सांगितल्यामुळे तिला तिच्या मूळ हेतूबद्दलच त्यांनी पुन्हा विचार करण्यास भाग पाडले आहे. ही बानूच्या भक्तीची नाही तर प्रेमाची ही खरी परीक्षा आहे.
बानुश्री खंडेरायमय झाली आहे हे तर त्यांना देखील ठाऊक आहेच, पण महादेवांच्या या मार्तंड भैरव अवतारातही त्यांचं मूळ रूप कायम असेल. त्यामुळे बानूला त्याबद्दल ठाऊक असणं आवश्यक आहे. आपला कोणाशी विवाह होत आहे हे जेव्हा बानूला कळेल तेव्हा तिला खऱ्या अर्थाने साक्षात्कार होईल आणि तेव्हाच ती खंडेरायांची अर्धभार्या होण्याच्या योग्यतेची होईल. भोळा शंकर आहे तो. याच्याशी विवाह करून तुला काय मिळणार आहे? त्यापेक्षा वस्तीवरील कोणाशी तरी विवाह कर, सुखी होईल तुझं आयुष्य. त्याच्याकडे देण्यासारखं काही नाही. त्याच्याकडनं काय अपेक्षा करतेस तू? महाराजांनी सांगितलं म्हणून मी हात आले. तुमचं समजा ऐकून घेतलं, पण माझ्या देवाला नाव ठेवलेलं मला नाही चालणार. माझं देव ठरवताल त्यांनी माझ्याशी लग्न करायचं का नाही ते. तुम्ही नाही, पर दुसऱ्या कोणाशी बी लगीन करायची नाही म्या. काय बी झालं तरी चालेल. बानू, मी तुझी परीक्षा पाहत होतो. नारदा, तू इतका अस्वस्थ का आहेस? शिष्याच्या परीक्षेचा क्षण बघताना कोणत्याही गुरुला अस्वस्थ हे वाटणारच. होय माते, मी अस्वस्थ आहे. कारण कृतयुगातील या शिवलीलेत हे असे काही घडेल याची मला कल्पनाच नव्हती. एक गुरु म्हणून मी बानूला योग्य ते मार्गदर्शन केलेच आहे. आता या साऱ्या गोष्टी पणाला लागणार आहेत. बानू तिच्या निर्णयावर ठाम आहे. तिला श्री खंडेरायांशीच विवाह करायचा आहे. पहिल्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली आहे, पण आता यापुढे ही परीक्षा अधिकाधिक कठोर होत जाणार आहे हे मला स्पष्टपणे दिसते आहे. बानूला श्री खंडेरायांशी विवाह करायचा असेल तर तिला ह्या सगळ्या परीक्षांना सामोरं जावंच लागेल. नुसतं सामोरं नाही तर तिला त्या परीक्षेतून उत्तीर्ण देखील व्हावे लागणार. नारायण नारायण. तुझ्या देवासाठी तू काहीही करशील? होय, माझा जीव बी देईल त्यासने. तू शब्द दिला आहेस मला, तर मागे फिरू नको. मी सांगीन ते तुला करावंच लागेल, नाहीतर तो तुझ्या देवाचा अपमान होईल. बोल बोल. सांगा जी, काय करू म्या? ये इकडे समोर ये. समोर ये. ऐस खाली खाली बस. तुझे डोळे मीट.
स्मशान आहे. चिता जळताना पाहून घाबरलीस? मी कधी बी नाही आले असं जागेवर. कधीही मृत्यूला एवढ्या जवळून पाहिलं नाहीस? नाही. मी पाहतो मृत्यू दिवस आणि रात्र. तू ज्याची भक्ती करतेस त्याचे मूळ स्वरूप तुला ठाऊक नाही. काय उपयोग तुझ्या भक्तीचा? स्मशानवासी आहे तुझा देव. हीच ती जागा जिथून जीवाचे कर्म त्याला पुढे घेऊन जाते. ज्याचे जे कर्म तशी त्याची पुढची यात्रा. जो शिवाला प्रिय आहे तो शिवलोकाला जातो. शिवलोक म्हणजे? जिथे शिवाचे वास्तव्य आहे तो शिवलोक म्हणजे कैलास. बघत काय बसली आहेस? ये पुढे ये. काय करायचं आहे? मला प्रश्न विचारतेस? सांगतो ते ऐक, नाहीतर माझ्या क्रोधाला सामोरे जावं लागेल. ये तुझ्या देवाचे मूळ स्वरूप काय? बोल. दर्शन दिलं ना तुला महाशिवरात्रीला? विसरलीस? मागे जाऊ नको, नाहीतर शिवापासून दूर जाशील. ये पुढे ये. महादेव. 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 महादेवाला चिता भस्म प्रिय आहे. तू स्वतः चिता भस्म आणून दे. मी पोचते करीन तुझ्या देवाला. ये घाबरू नको. फार वेळ काही नाही. ये घाबरू नको. महादेव. महादेव.
हाताला लागलेली राख तू तुझ्या माथी लाव. तू शिवाच्या आणखीन जवळ गेली आहेस बानू.